यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत नागपूर येथे काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या सभेत कार्यकर्त्यांच्या सहभागासंदर्भात नियोजन करण्यात आले। यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आहे। या संघाच्या सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बैठक आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत नागपूर येथे दिनांक 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत भव्य सभेचे आयोजन केले आहे। तेव्हा या सभेत जाण्यासंदर्भातील नियोजन या बैठकीत करण्यात आले। या भव्य कार्यक्रमात यावल तालुक्यातून कशा स्वरूपात व किती कार्यकर्ते कशा प्रकारे कार्यक्रमात हजर होतील याबाबतचे नियोजन करण्यात आले। त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये यावल तालुक्यातील ग्राम समितीच्या सदस्यांची माहिती, बूथ सदस्यांच्या समितीची माहिती जाणून घेण्यात आली व त्यांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करून घेण्यात आले। या बैठकीत आमदार शिरीषदादा चौधरीसह जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, जी.पी. पाटील सर, जावेद सय्यद, अमोल भिरुळ, कदीर खान, संदीप भैया सोनवणे, अजय अडकमोल, असद सय्यद, उमेश दावळे, बशीर तळवी, मनोहर सोनवणे, शेख असलम शेख नबी, समीर खान, अनिल जंजाळे, जलील पटेल, समीर मोमीन, इम्रान पहलवान, प्रशांत पाटील, किरण तळवी, रियाज शेख, फैजान शाह, विक्की गजरे, पुंडलिक बारी, जिया सय्यद, विजय गजरे, गुलाम रसूल शेख, अमर कोडी, अनिल पाटील, सुखदेव बोदळे, युनुस पिंजारी, नईम शेख, शेख सकलेन, अभय महाजन, शरद पाटीलसह आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले तर उपस्थितांचे आभार कदीर खान यांनी मानले। नालायकपणा करणारा, अश्लील कृत्य करणारा माणूस मंदिरामध्ये राहतो, यामुळे मंदिराचा अपमान होतो, यामुळे धर्माचा अपमान होतो। पण ही माणसं त्याची बाजू होतात का? तेच काय त्यांचे नेते पंतप्रधान देखील महिलांप्रती अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घालतात। ही मागणं दुसरं काय करतात? त्याच्यात दुसरं इंटरनेट येतच काय? त्याला स्वतःची अक्कलही नाही आणि ज्यांना होती ते देखील जीव पुढी टाकली विहिरीमध्ये असे आमचे राष्ट्रवादीचे लोक आणि शिवसेनेचे लोक तिकडे जाऊन त्यांच्या कडेवर जाऊन बसले। जे आयुष्यभर सांगत होते, समाजकार्याच्या गप्पा करत होते, जे लोकांच्या हिताच्या गप्पा करत होते, ते सगळे केवळ सत्तेसाठी पैशासाठी असतात त्यांच्या कबरीवर जाऊन बसले। पण हे देखील फार काळ टिकणार। त्याचं कारण असं आहे की त्यांचे सगळ्यांचे उद्दिष्ट वेगवेगळे। एक उद्दिष्ट मान पैसा खाणे, त्याच्यात काही चूक होणार नाही। त्यामुळे तरी देखील त्यांच्यात ते झगडे फळ मिळतील यात काही शंका नाही। आणि महाराष्ट्रातली जनता इतकी नाही आहे की योग्य तो निर्णय करते याचा मला विश्वास आहे। त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र राहणं, मजबूतीने आणि काम करणं पक्षासाठी, या देशासाठी, आपले अधिकार टिकवण्यासाठी। ही निवडणूक काही मला निवडून देण्यासाठी नाही, ही निवडणूक आपले अधिकार टिकवण्यासाठी। जर या पुढच्या काळामध्ये काँग्रेस टिकली तरच सामान्य माणसाचे अधिकार टिकवण्यामध्ये शहराचे देखील शहराध्यक्ष कदीर भाई, शहरातील यावल शहरातील आपले नगरसेवक तसंच अनुभव आपला असलम भाई, समीर भाई, त्याचप्रमाणे या ठिकाणी आले सगळे कार्यकर्ते आपले जावेद जनाब, पहलवान साहेब, सगळे या ठिकाणचे कार्यकर्ते मित्र आले। मला सगळ्यांची भेट घेण्यासाठी म्हणून मी फक्त या ठिकाणी आलो। उशीर झाल्याबद्दल क्षमा करा, पण जीवनाची वेळ चुकवता येत नाही म्हणून मला घरी जाऊन निवडून इकडे यावं लागलं। तुमची भेट झाली आनंदाची गोष्ट आहे। आपण करत आहे की पलीकडे हात लावून मी परत आलो। एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा। पण सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला ही संधी परत समाजाची सेवेची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद वाटतो। आणि ती तुमच्या सगळ्यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळते, याचा मला खूप आनंद आहे, अभिमान। दुर्दैवाने आज आम्ही प्रयत्न करतोय, विधानसभेमध्ये करून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आपल्या प्रश्नांच्या बद्दल, परंतु हे जे विंध आणि लवाळ खोकेवालं सरकार जे आहे
त्यांना फक्त स्वतःचे पैसे उकळून घ्यायचे यापैकी दुसरं काही समजत नाही. ते निर्णय काम विचारही करायला तयार नाही, निर्णय घ्यायला तयार नाही, नुसता टाइमपास करायचा आणि पैसे काढायचे यापैकी दुसरं काही करायचं नाही. या सगळ्या गोष्टी जनतेच्या समोर आहेत नाही समोर. पण या पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीने त्या लोकांच्या समोर आपल्याला मांडावे लागेल. सामान्य माणसाला समजून सांगावं लागेल की तुमचं नुकसान कोणामुळे होतं, हे जे दबाड आहे त्यांच्यामुळे होत आहे. आणि ते आम्हाला एवढ्याचा प्रयत्न करतात. मला 2 वेळा प्रयत्न आता मी आदर होतो त्याच्यातही झाले की तुम्ही आता भाजपमध्ये या, तर कशासाठी नाही तुम्ही निवडून या, पण नाही आलं तरी हरकत नाही, मला काही फरक पडत नाही. पण मी जिथे आहे तिकडेच ठीक आहे. मी काँग्रेसमधून लढणार आहे, काँग्रेसमधूनच निवडून येईल आणि लोकांनी तुमच्या कृपेने मला काही मिळालं. ही भूमिका जी आम्ही ठेवली की त्या भूमिकेने लढायचं आम्ही ठरवले. तुमच्यासाठी साथ त्यात आहे, ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. आणि यापुढे आपल्याला संघर्ष करावा लागेल. का इथे आपण पाहिलं माझं की नुसता तरी प्रश्न विचारतात की अशी चुकीची माणसं मंदिरात पुजारी म्हणून लावणार का, तर धर्माचा अपमान झाला, राम मंदिराचा अपमान झाला, हे इजडे आहेत काय? ते सगळे बजरंगवाणी हिंदू परिषदवाणी इजडे आहेत. कशामुळे अपमान कशाचा होतो याची देखील अक्कल यांना नाही. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000च्या खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000च्या खरेदीवर शूज फ्री आणि 5000च्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून.